समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात सुरू असलेल्या जनसेवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या सप्ताहाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतिपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमनापूर, अंकलखोप आणि बोरसाई नगर येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। या शिबिरात ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले। गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले, तर गंभीर आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देण्यात आला। यावेळी प्रतिपप्पा कदम म्हणाले की आरोग्य हीच खरी संपत्ती असून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मर्यादित असल्याने अशा शिबिरांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी आणि युवकांनी शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले। नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे वेळेत निदान होऊन भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळता येतात असे मत उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले। शिबिरामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, मधुमेह व रक्तदाब नियंत्रण, हृदयविकार प्रतिबंध, डोळ्यांची काळजी आणि निरोगी जीवनशैली याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। त्यामुळे उपचाराबरोबरच आरोग्य जनजागृतीचाही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। कार्यक्रमात संजय शिंदे, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, कुलदीप वारे, अंकुश रस्ते, महेश हजारे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम कांबळे, विकी तातुगडे, अंकुश राजमाने, रणजित शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी कल्याण यांसारख्या विविध क्षेत्रातील उपक्रम सातत्याने राबवले जात असून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे प्रभावीपणे होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण तालुक्यामध्ये जनसेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। या सप्ताहाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम तालुक्यामध्ये घेतलेले आहेत। आज आपण आमनापूर असेल, अंकलखोप आणि बोरसाई नगर या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान आणि उपचार या शिबिरांचं आयोजन केलेलं होतं। या शिबिरांमध्ये आज अंकलखोपचं बोलायचं झालं तर अंकलखोपला खंबाळकर हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि विवेकानंद हॉस्पिटल बामनोली यांच्या वतीनं तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपलब्ध होते। परिसरातील सर्व महिला, माता भगिनी आणि शेतकऱ्यांनी याचा फार चांगल्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे। आपल्याला अटॅक आल्यानंतर दवाखान्यात जाऊन आपण उपचार घेण्याऐवजी जर आपण पूर्वीच तपासणी आणि उपचार घेतले तर आपल्यामुळं अनेक लोकांचे जीव वाचू शकतात। या शिबिराचा अत्यंत चांगला परिणाम या भागातल्या नागरिकांना झालेला आहे। लोकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला, त्याबद्दल मी परिसरातील सर्व नागरिकांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।